रामकृष्ण हरी सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज विशेष असा मिनी व्लॉग मी शेअर करत आहे. गुरुवारचा शेवटचा दिवस म्हणजेच मंगल मुहूर्ताचा दिवस आणि ह्याच गुरुवारचं पूर्ण मी माझं डेली रुटीन किंवा मिनी व्लॉग म्हणू शकता तो मी शेअर केलेला आहे. आणि इथे बघू शकता दिवसाची सुंदर अशी सुरुवात मी हळदीच्या लेपणाने केलेली आहे आणि त्याच्याबरोबरच दारामध्ये छानशी अशी छोटी रांगोळी काढत आहे. शेवटचा गुरुवार असल्यामुळे विचार केला आज रांगोळीमध्ये रंगही भरूयात. तर तुम्ही पुढे बघा, मस्त अशी मी रांगोळी काढलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मार्गशीर्ष महिना हाच खूप शुभ महिना मानला जातो. कारण का बघा ना, चातुर्मास संपल्यानंतर लगेचच मार्गशीर्ष महिना चालू होतो आणि जेवढं चातुर्मासाला महत्त्व असतं तेवढंच मला वाटतं की मार्गशीर्ष महिन्यालाही महत्त्व आहे. आणि ह्याच महत्त्वामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवारी हे व्रत केल्यावरती तुम्हाला तर माहीतच आहे, शेवटच्या गुरुवारी यथासांग असं उद्यापन करतात. आणि या महिन्यात श्री विष्णू तसेच माता महालक्ष्मी यांची जेवढी अर्चना, पूजा, आराधना करू तेवढं आपल्यासाठी शुभ असतं. तर हे व्रत केल्यामुळे ना घरामध्ये एक प्रकारची सुखशांती आणि देवीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. तर नक्की हे व्रत करावं. आणि आपण आज इथे हळदीच्या लेपनावरती देवीचे पाऊलेही रांगोळीने काढलेली आहेत. देवीचे पाऊल म्हणजे साक्षात देवीचा वास आणि देवीला प्रिय असं कमळ. तर हे दोन्हीही मी उंबरठ्यावरती काढलेलं आहे. आणि हळदीच्या लेपनामुळे आणि अशा ह्या सुंदर रांगोळीमुळे ना खूप छान वाटत होतं. तर इथे बघा, मध्यभागी मी असं कमळ काढलेलं आहे आणि साईडला 2 पाऊल. तर खूप छान वाटलं. हळदीच्या लेपनाबरोबरच मी फुलांचाही समावेश करते. तर साईडला 2 अशी फुलं ठेवल्यामुळे ना एक फार छान वाटतं. आणि घरामध्ये राहणारे माणसं आणि बाहेरून येणारी माणसं त्यांना ही पूजा उंबरठ्यावरची बघून ना एक मन प्रसन्न होतं आणि सकारात्मक ऊर्जाही मिळते. तर त्याच्यानंतर तुम्ही बघा, मी आपल्या दैनंदिन देवाच्या पूजेसाठी लागलेले होते. तर इथे मी दह्याने आणि दुधाने अभिषेक करून घेतला देवांचा. आणि तिथेच पुढच्या साईडला, समोरच्या साईडला मार्गशीर्ष महिन्यातील देवीची पूजा मांडणार होते. तर इथे बघा, मी पाण्याने भरून तांब्या ठेवलेला आहे. तर त्यालाही हळदी, कुंकू, फुलं असं वाहते. कारण का ही गंगाची पूजा म्हणून मी हे सर्व करते. त्यानंतर दिवे लावून घेतले. आणि दिवे लावल्यानंतर जी एक दिव्यांचा शांत प्रकाश, सकारात्मकता आणि या सगळ्या वातावरणामध्ये देवाची केलेली प्रार्थना ही खरंच मनाला भरपूर शांती देऊन जाते. तर समोरच्या साईडला हळदीचं लेपण मी जे वापरलेलं होतं त्यानेच स्वस्तिक काढून घेतलेली आहे. इथेच देवीची स्थापनाही मी करणार होते. आणि आज पूजेमध्ये मी जेवढं शक्य होईल तेवढं शेवंतीचे लेव्हेंडर कलरचे फुलं वापरायचा प्रयत्न केलेला होता. कारण का एक दिसतानाही खूप छान दिसतं आणि मन प्रसन्न होतं. त्यासाठी म्हणजे एक थोडकी आपली हौस, नाही का. इथेही मी फुलं, अक्षदा, हळदी कुंकू सर्व काही वाहून घेतलं आणि त्याच्यानंतर पाटाची जी आहे ती तिथे स्थापना केलेली आहे. आणि सर्व काही मी इथे शक्य होईल तेवढं अगोदरच ठेवून घेतलेलं होतं, म्हणजे पुढे जाऊन घाई गडबड किंवा गोंधळ होत नाही. तसाही तो गोंधळ होतोच. कारण का आपलं मन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपण पूजेमध्ये हा चेंज कर, तो चेंज कर असंच करतो. तर इथे बघा, मी आचमनही केलेलं आहे. 3 वेळा ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणून 3दा ते पाणी प्यायचं. आणि 4थ्या वेळेस पाणी उजव्या हातातलं खाली सोडून द्यायचं. आणि त्याच हातामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं आणि तुळस घेऊन जे देवीची आराधना किंवा देवीचा मंत्र जो आहे तो म्हणायचा. किंवा आपल्या मनात जी इच्छा आहे तीही म्हणली तरी चालते. आणि त्याच्यानंतर ते खाली सोडून त्याच्यावर पाणी सोडून द्यायचं.
ही ना एक शास्त्रोक्त पद्धतीची पूजा मानली जाते आणि त्याच्यानंतरच काय आहे ते प्रॉपर आपल्या पूजेला सुरुवात केलेली आहे. तर गणपतीची पूजा करताना इथे गणपतीचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि गणपतीची स्थापना झाल्यानंतर मी कलशाची ही स्थापना केलेली आहे. शक्य होईल तेवढं मी कलशाला उद्यापन असल्यामुळे सजवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि कलशामध्येही हळदी कुंकू, थोडक्यात कलशाचा, त्यानंतर फुलं आणि सुपारी, नाणं आणि हळकुंड त्या पाण्यामध्ये मी टाकलेलं होतं. जेवढी पूजा आपण पद्धतशीर करू तेवढंच त्या पूजेचं फळही आपल्याला भेटतं आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्याला लाभतो असं मला वाटतं. तर 5 प्रकारच्या वेगळ्या फांद्या ज्या असतात त्या फांद्याही मी कलशामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यानंतर देवीचा मुखवटाही मी कलशावरती स्थापन केलेला आहे आणि तुम्ही पुढे जाऊन बघा, देवीचं काय सुंदर रूप जे आहे ते दिसत आहे. छोट्या छोट्या प्रयत्नांमधून देवीला जेवढं सजवता येईल तेवढं सजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि डोक्यावरती छोटी अशी चुनरी देऊन त्याच्यावरती मी ही जी फुलांची वेणी आहे ती ठेवलेली आहे. आणि या पूजेमध्ये शेवंतीच्या फुलांना भरपूर असा मान असतो, त्याच्यामुळेच पूजेसाठी नेहमी शेवंतीचीच फुले वापरावीत. तर फायनल लूक जो आहे पूजेचा तो पहा. रांगोळी, देवीची ओटी, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा आणि इथे समोर पाहू शकता तुम्ही सर्व काही पूजेची जी शास्त्रोक्त पद्धतीची मांडणी आहे ती मी केलेली आहे. माझ्या घरात छोटं बाळ असल्यामुळे मी तुपाचा आणि तेलाचा दिवा जो आहे तो साईडला कोपऱ्यात ठेवलेला आहे. आपल्या सर्वांना देवी माताचा असाच आशीर्वाद मिळू दे ही प्रार्थना करून मी या व्हिडिओचा शेवट करते. उद्यापनाचं काही शूट करू नाही शकले, पण एक छोटीशी झलक तुम्हाला पुढे मी दाखवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मग नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.